हाय नमस्कार, मी तितिक्षा तावडे. हाय नमस्कार, मी पण तितिक्षा तावडे. कंटिन्यू कर. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. मी आले डोंबिवलीला आणि आज नेमकी संकष्टी आहे, तर सगळं एकदम छान 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 जेवण बनवणं सुरू आहे. तर आजची एक डिश त्यातली आहे अळूवडी, जी मला मम्माच्या हातची खूप जास्त आवडते. आणि आज तीच मम्मीची एकदम छान खमंग अशी अळूवडीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे असा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जी मम्मा आणि माझ्या मम्माने ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली आहे ना मम्मा. हो. सो हे जे मिश्रण आहे ते मेन खरं तर मॅजिकल आहे. आता ह्यामध्ये काय काय जातं आहे मम्मा आपल्याला सांगेल. ह्यामध्ये काय काय मम्मा? बेसन, कोथिंबीर, मसाले जास्तीत जास्त. जास्तीत जास्त असं नाही सांगू शकत. बेसन आहे. बेसन मसाले. सो सगळ्यात आधी आपण बेसन घेतलं. ओके. बेसन, थोडीशी कोथिंबीर कापून घातली आहे. तिखट मसाला, गरम मसाला, तीळ, पांढरे तीळ भाजून घातले, हिंग, मीठ, असं सगळ्याचं मिश्रण आहे. सो यामध्ये आता आहे बेसन, हिंग, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग सांगितलं आणि पाणी, असं सगळं मिश्रण करून घेतलं आहे. आणि त्याचबरोबर इथे आपण काय तयार केलं आहे? मेन तर राहिलं ना. हे काय आहे? ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातलाय किंवा कोकमाचा कोळ. ओके, ह्यामध्ये कोकमाचा किंवा चिंचेचा कोळ घालायचा असतो. इथे थोडासा ठेवलाय आणि इथे एक्स्ट्रा ठेवून दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गुळ पण घातलेला आहे. याच्यामध्ये गुळ सुद्धा घातले. ओके, ह्यामध्ये गुळ सुद्धा घातलेला आहे. पानानं लावणार आम्ही. आणि आता ही इथे अळूची पानं ठेवून दिली आहेत. सो अळूच्या पानांना खाज येऊ नये म्हणून मला वाटतं, म्हणजे आपल्या घशाला खाज येऊ नये म्हणून काय बरं करतात? आंबट घालतात. कोकम घालतात. आणि आमच्याकडे फ्राय केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी मी उकडलेल्या पण खाल्ल्या आहेत, पण आमच्याकडे तशा नाही. आमच्याकडे फ्राय केल्या जातात वड्या. हा आणि काय लागतात. त्याला वर फोडणी पण दिली जाते. कढीपत्ता, ते दाखवणार, मोहरीची, ते आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर साईड बाय साईड मोदकाची सुद्धा तयारी सुरू आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, पप्पा पण इकडे काहीतरी तयारी करतात मोदकांचीच. मी तुम्हाला दाखवते. खोबरं किसत आहेत मोदकासाठी. पप्पा तुमची परमिशन आहे का हे पोस्ट करायला? रोज लोक म्हणतील ते एकच काम करतो का घरात? ते म्हणतील की यांना एकच येतं हे सगळ्या ह्याच्यात. आता आपण सुरुवात करणार आहोत फायनल अळूवडी ॲक्च्युली कशी बनवायची ते आपण बघूया. सो इथे पानाला एकच आहे का ना मम्मा? सगळ्यात आधी मम्मा लावून घेते आहे कोकम, आगळ, गूळ मिक्सिंग. कोकम, आगळ आणि गूळ असं जे मिश्रण आहे ते मम्माने ह्याला लावलं आहे. एवढं फास्ट का करते तू हे? ते पटापट होतच ते. हळूहळू करू. प्रेमाने. तू बघितलं ना का रेसिपी शो? सगळं व्यवस्थित लावणार, कारण मला जरा जरी घास आली अळूवडी खाल्ल्यानंतर तर मग मी पुढची अळूवडी खायचं धाडसच करत नाही युजली. होणार नाही. असं बघा अख्खं. ओ बाळा, अरे बापरे, तू पण माईक लावला? तुला पण आता तू पण बोलणार? चल मग आपण हॅलो. काय फोन आहे का बाबू? सो आता व्यवस्थित आपण ये, तू पण बोल माझ्याबरोबर. स्टूल घेऊन येतात. छानपैकी पूर्ण पान कवर केलं. खूप मोठं पान होतं त्यामुळे आपण ते पाटावरती शिफ्ट केलं. आता आपण हे मिश्रण घेणार आहोत, ते व्यवस्थित लावणार आहोत. एक पान मी पण बनवणार मम्मा. येस.
ते अशा प्रकारे फोल्ड केलं पान. काहीतरी लेकीचं चाललंय असं. असंच करतात होय. काय ग? मध्येच बोलले. नाही चालतं, बोलतो बिंदास. एका पानाचीच एक होणार आहे मस्त. म्हणजे ह्या एका पानाची एक. अच्छा, युजली आपण एकावर एक 2-3 पानं लावतो. ना, कारण हे मोठं पान आहे. स्वतःही खूप मोठं पान आहे, त्यामुळे एकच त्याला काय म्हणतात? वडी. वडी नाही, रोल. रोलला काय बोलतात? काहीतरी बोलतात. उंड. उंडा ना? उंडा. हां, एकच होणार आहे अशा प्रकारे. ॲक्च्युली मिश्रण मम्माने थोडं आधीच बनवलं, नाही तर मी त्याचाही प्रॉपर व्हिडिओ दाखवला असता. ओके. आणि आता अशा प्रकारे कमाल. एक रेडी आहे. तर दुसरं पण आपण जे घेणार आहोत. आणि हे जो उंडा आहे तो किती वेळ असा ठेवून द्यायचा? 15 ते 20 मिनटं उकडावं लागेल. 15 ते 20 मिनटं आपण नंतर त्याला उकडवणार आहोत. ओके. आपल्याकडे इडली पात्र आहे ना? नाही, माझ्याकडे टोपामध्ये करते मी. चाळणीत करते. ओके, सो आम्ही इडली पात्रात नाही करणार आहोत. चाळणी. मम्मा काहीतरी जुगाड करणार आहे, तर आपण बघूच यात. ठीक आहे. याच्यावर दुसरं ठेवलं. त्याच्यावरती आता दुसरं पान ठेवायचं. सेम त्याला सुद्धा आता हे कसं फोल्ड होणार बघा. वरच्या बाजूला सुद्धा थोडं मिश्रण लावून घेतलं आपण. ते थोडंसं त्याचा ग्लूसारखा वापर होतो. आणि छानपैकी दुसरा उंडा तयार. एवढं पाणी आहे. चाळण बघू आम्हाला. ही अशी चाळण घेतली आहे जी अगदीच अजिबात पाण्याला टेकत नाही आहे. याला थोडंसं मम्माने तेल लावून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही हा उंडे ठेवतो. उंडे ठेवतोय. आणि किती वेळ मम्मा साधारण वापरायचं आहे? वापरायचं 15 ते 20 मिनटं लागू शकतात. बघायचं आहे ते आपल्याला. Check त्यानंतर आपण करायचं. चेक करायचं. नंतर त्याला कव्हर करायचं का? हो, कम्प्लीट कव्हर करायचं. आता गॅस कुठलं किती हे ठेवायचं? फास्टवर फास्ट ठेवायचं बरं का. आपलं उकडलं पाहिजे ना. आणि मग आपण कव्हर करणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर ह्याच्यावर वजन ठेवायचं असं, म्हणजे वाफ बाहेर पडणार नाही. आता आपण एकदा चेक करूया केवढं झालंय, काय झालंय कुठवर. खालचं झालंय. ओके, मम्माचं म्हणणं आहे खालचं झालंय. आणि कसं चेक करते तर ह्याला पीठ लागता कामा नये ना. अजून जरा व्हायचं. म्हणजे जर पीठ शिजलं असेल तर ते सुरीला लागणार नाही. आता थोडं थोडं लागतंय, म्हणजे अजून थोडं शिजायला हवं. आणि मग खालचं वर करावं लागेल ना तुला? नाही करता येणार. नाही का? आणि इकडे बघा साईड बाय साईड पुरण तयार झालेलं आहे. आणि ते कॉफीसाठी पाणी, कारण बबलू आला आहे. कसं कळलं शिजलंय की नाही काय? आम्हाला दाखव बरं. शिजलंय, झालं. तो पीठ ह्याला लागलेला नाही, चिकटत नाहीये, म्हणजे पीठ आतलं शिजलंय. सो जे 10 ते 15 मिनिटं आपण उंडे वाफवले होते
ते आता गार झाल्यानंतर बघा असे छान शिजून कडक झाले आणि आता आपण त्याला बारीक बारीक असे त्याचे स्लाइसेस करणार आहोत. सो बघा अशा लेअर्स दिसतात त्याच्या. मम्मा बरोबर आहे. परफेक्ट. छान पैकी जितकं बारीक करू तितकं कुरकुरीत. हो ना. मोहरी आणि कढीपत्त्याचा फ्रेग्रन्स आता त्यामध्ये उतरेल. हे बघा सगळ्यात आधी तू बोलू शकते मम्मा. तेच म्हणतो असं बघा मोहरी घेतली, अजून थोडी घेते. मोहरी टाक. मोहरी धडधडली की छान मोहरी घेतली बघा एवढी आणि ती आता दिसतंय. अजून टाक. माय बॅड. कढीपत्ता घातला आणि जरा एक किलोमीटर लांब गेलो तडका. काय कढीपत्ता. आणि आता ह्या सुंदर सुंदर लेअर्सच्या वड्या आपण यामध्ये आता फोडायच्या. वा 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 त्या वाटत त्या वाटत तीन झालं आणि ह्या 8 ढकल. आणि आता हळूहळू त्या भाजल्या की आपण त्यांना थोडं परतवायचं. आपल्याला थोडा अंदाज येतो असे थोड्या ब्राऊन कलरच्या झाल्या की मग आपण त्यांना काढू शकतो. मा किती वेळ आहे बघ हे व्हायला. जवळ जवळ सुटायला लागलं का ते म्हणजे ते भाजलं. हे जे असं सुटतायत पापुद्रे म्हणजे ते भाजलंय. कॅमेरामॅन धडपडी बघा. ओ हो. त्याचबरोबर कढीपत्ता सुद्धा छान खरपूस भाजलेला आहे. खायला पण मजा येते. असं तुम्हाला दिसत आहेत पांढरे तिळे सुद्धा तुम्हाला यावर दिसत असतील छान पैकी. राघवची मम्मी काय झालंय तुमच्याकडे? सुगंध पसरलाय घरात. आज संकष्टी ना हो. अगं बाई, अळूवडी, कोथिंबीर वडी, मोदक. काय ऐकत नाही तुम्ही. आणि साजूक तुपात वरण भात वगैरे अर्थात सगळंच आहे. वा वा वा. काळ्या वाटाण्याची उसळ आहे. काळ्या वाटाण्याची उसळ आहे. गोड वरण आहे. आमचा जेवण बनवताना आमचा तुम्हाला आश्चर्य- DOP नवीन आहे. धडपडत छान खरपूस अशा अळूवड्या होत आहेत आणि त्याच्याबरोबर त्यातला कढीपत्ता सुद्धा छान असा खरपूस फ्राय होतोय. तो आता अशा हळूहळू हळूहळू मी अळूवड्या बनवणार आहे आणि मग आम्ही छानपैकी आरती करणार आहोत. आरती झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे अर्थात नैवेद्य दाखवून आरती करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपास सोडणार आहोत. तर प्लीज ह्या अळूवड्या तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला कळवा काय कशा वाटल्या कमेंट्स मध्ये है ना. बाकी माझ्या मम्मीच्या हातच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मम्मा. बाय करा. बाय. थँक्यू. वेलकम.